पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 245। काहो देवा काही न बोलाची गोष्टी, का मज हिंपुटी करीतसा, कंठी प्राण पाहे वचनाची वास, तो दिसे उदास धरिले ऐसे, येणे काळे बुंधी घेतलीसे खोळ, का नये विटाळ होऊ माझा, लाज वाटे मज म्हणविता देवाचा, न पुससी फुकाचा तुका म्हणे। 4 चरणाचा अभंग आहे आणि देवाला आग्रह केलेला आहे की माझ्याशी बोला, बोलण्याचा आग्रह केलेला आहे। त्याच्याकरता तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत माझी काय दशा होते हे सांगतात। काहो देवा काहीच न बोलेची गोष्टी, काहो देवा काही न बोलाची गोष्टी। देवाला बोलायला भाग पाडणं हे भक्ताचं कौशल्य आहे। सगळ्याच भक्ताच्या ठिकाणी असं होत नाही। देवाशी संभाषण करायचं असेल तर तो भक्त भगवंताशी इतका एकनिष्ठ असतो, इतका त्याच्या ठिकाणी एकविध भाव असतो की देवाला त्याच्याशी बोलावंच लागतं। काय आहे की ज्या काही भगवंताच्या दृष्टीनं गोष्टी आहेत त्या कोणत्या तर देव जेव्हा सगुण रूपाला येतो तेव्हा तो तटस्थ मूर्तीत असतो, आणि जेव्हा सगुण रूपाला येतो तेव्हा लीला करतो। लीला करत असताना देवाच्या ठिकाणी देवपणाचा चमत्कार करता येतो, पण ज्या काही बोधाच्या गोष्टी त्या बोधाच्या गोष्टी देव सहजासहजी सांगत नाही। एखादा फारच त्या ठिकाणी उत्सुक असेल आणि त्याची जिज्ञासा अत्यंत तीव्र असेल त्यालाच फक्त बोलतो। आता इथं सुद्धा असं आहे की देवाचं जे बोलणं आहे ते कोणत्या स्वरूपातलं आहे, कारण देव सगुण असेल तो तटस्थ मूर्तीत आहे। तटस्थ मूर्ती बोलते हे जे काय आहे ते आद्य काळामध्ये नामदेव महाराज, जनाबाई यांच्याशी संभाषण केलं। काही थोडेफार दाखले माऊली ज्ञानोबाराशी केल्याचं दाखवले, पण सर्रास सगळ्याला देव बोललेत असं कधी होत नाही। मग आता इथं कोणतं आहे तर दोन्ही गोष्टी आहेत की नुसता देव बोलतो असं धरून नाही, तर देव हा संत रूपात येतो आणि संताच्या रूपात मग बोलतो की जसं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु। आपण देवही आहे ना आपण गुरु आहे, कारण जे काही गुरुपद असतं तेच फक्त संशयाचं निरसन करू शकतं, तेच फक्त काय आहे की तुमच्या आमच्याशी संवाद करू शकतं। मग आता या देवाच्या ठिकाणी आत्ता काय आहे, देव पण जर असेल तर देव बोलेल कसा? मागणी तर देवासाठीच केली, का हो देवा काही न बोलाची गोष्टी, तुम्ही का काही बोलत नाही, का मज हिंपुटी करीत असा। तेव्हा मला तुम्ही कने अत्यंत दुःखी करताय, माझ्या ठिकाणी हे मला सहन होत नाही। हिंपुटी होणं म्हणजे दुःखी होणं। आता मी अत्यंत हिंपुटी झालो। हिंपुटी दुसरा अर्थ असा की व्याकुळ झालेलो आहे। आता ही व्याकुळता खऱ्या अर्थानं भगवंताच्या ठिकाणी बोलायला भाग पाडणारीच आहे,
मनुष्याच्या ठिकाणी व्याकुळता निर्माण व्हावी लागते. असं सांगतात की परमार्थ ज्याच्या ज्याच्या ठिकाणी जेव्हा जेव्हा त्याचा काय आहे उकल होत असतो तेव्हा तेव्हा सहज नसतं. जसं एखादा प्रवचनकार आहे किंवा एखादा कीर्तनकार आहे, त्याला प्रवचनाचा विषय किंवा कीर्तनाचा विषय सहज येतो सहज सुचतो असं नाही. त्याला उदाहरण दिलं आहे की जसे बाळंतीणबाई बाळंत होताना तिला किती कळा येतात, किती दुःखी कष्टी होती, तितकं एखादं कीर्तन सुचत असताना व्हावं लागतं. एवढं आपल्या ठिकाणी व्याकुळता आली तर मग पुढच्या गोष्टी सहज समजतात. तुम्ही जसा पूर्वाभ्यास करत राहिला आणि तिथं व्याकुळता आली, आता तुम्हाला ह्याच्यात काय समजून द्यावं हे सुद्धा कळेन असं झालं तर तिथून पुढं असं होते की जे असेल ते असेल, आता काय असेल ते असेल. पण भर कीर्तनात मग आठवायला लागतं, मग योग येतात. पण अगोदर असं असलं तर अगोदर तो त्याला काय असतंय, मला काही येत नाही काय एवढं असं जर म्हणत असेल तर त्याला ते मग कसाही वेळ काढून न्यावा लागतो, नको ते बोलून वेळ काढावा लागतो. म्हणजेच भगवंताचं बोलणं कुठून आलं आता, तर त्याला जे सुचत नव्हतं ते सुचायला लागलं ते बोलणे. म्हणून देव बोलणं ह्या अनेक प्रकारातून दाखवलं. काही पौराणिक कथेमध्ये देव बोलला हे आपण ऐकतो, पण सगळ्यांच्याच ठिकाणी होत नाही. आणि भक्ताला तर ह्याची इच्छा असली तर देव बोलेल, स्वतः तरी बोलेल नाही तर संताच्या मुखातून बोलेल. पण कधी बोलेल तर हिमपुटी झाला पाहिजे, व्याकुळ झाला पाहिजे. व्याकुळ झाला तरच मग देवाच्या ठिकाणी तुम्हाला बोलावं असं वाटत असतं. कंठी प्राण पाहे वचनाची वास. आता होतं आहे कसं, तर माझे प्राण कंठाशी आलेले आहेत. कंठाशी येणं म्हणजे काय होणं, तर आता प्राण निघून जातो की काय असं, म्हणजे इतके त्याच्या ठिकाणी काय आहे की प्राणाला त्यांनी व्याकुळ केलं. आता अर्थात काय आहे की भगवंताच्या भेटीकरता प्राण हळूवार व्हावा लागतो. जितका तो हळूवार होईल तितकं भगवंताच्या भेटीची तिथं योजना असते. सतत जा ये करत असलेला प्राण हा भगवंत भेटीकरता उपयुक्त नाही. म्हणजे प्राणाचे दोन भाग झाले. एक जा ये करतो क्रमानं, तो शरीराची वृद्धी करतो, भूक लागल्याची सांगतो, तहान लागल्याची सांगतो, अन्नपचन करतो. जसं भगवंताने म्हणलं की नाही पचामेन्यम चतुर्विधम. मग कोण प्राणापानाच्या जोड भाती त्याच्यातून. आणि दुसरी गोष्ट काय, तो जेव्हा हळूवार होतो तेव्हा परमात्म्याची भेट घालून देतो. म्हणून आता जे काही सांगितलं आहे कंठी प्राण पाहे वचनाची वास. आता तिथं कंठी प्राण म्हणजेच हे जे प्राण आहेत इतके व्याकुळ झालेत, कंठापर्यंत यायला जरी झालं तरी बाहेर नाही निघणार. कारण का, तिथं कंठातला बंद पडलेला आहे ना, जालंधर बंद पडल्यामुळं कंठातून प्राण बाहेर जात नाही. मग तो पाठीमागून आला तरी अत्यंत काय हळूवार झालेला आहे. आणि कशासाठी, तर वचनाची वास. मग आता भगवंताचे शब्द कधी कानावर पडतील याच्याकरता आहे. म्हणजे त्याला या सगळ्या गोष्टी इतक्या गरजेच्या वाटू लागल्यात, एवढी चाड त्याची निर्माण झालेली आहे. आता दुसरं काय आहे की जेव्हा प्राण हळूवार होतो तेव्हा वृत्तीच्या ठिकाणी अनुभवाची जागृती झाली असं होत नाही. तर होतं कसं, तर पहिल्यांदा तिथला जो काही असलेला ध्वनी, तो ध्वनी ऐकायला यायला लागतो. मग जो ध्वनी आतून आलेला आतलंच जे बीज नाम आहे तो आपल्याला ऐकू यायला लागलं म्हणजे मग म्हणायचं हे वचन आहे. तेव्हा वचनाची वास, हे वचन माझ्या ठिकाणी स्थिरतेला मुक्कामालाच होतं. आता त्याचीच मी वाट पाहतोय. तो दिसे उदास धरिले ऐसे. तेव्हा तो आतापर्यंत का नाही माझ्याकडं आला,
आता एक प्रकारे काय आहे, भगवंताला म्हणायला सुरुवात केली की मी हिमपुट्टी झालो तरी तू मला बोलत नाही, माझा प्राण कंठाशी आला तरी तुझे शब्द काय माझ्या कानावर नाही. आणि आता मला असं वाटायला लागले की तू उदास झालास. म्हणजे काय आहे की तुला माझी उपेक्षा वाटू लागली, माझ्याकडं तू दुर्लक्ष केलेलं आहेस, तू उदास आहेस. कशासाठी उदास आहेत तर माझ्याकडं बघून. म्हणजे कधी कधी काय होतं, एखादा शिष्य अभ्यास चांगला करतो, शिष्य ब्रह्म उपरला आहे, म्हणजे त्याची ब्रह्मदशा तयार झाली, पण त्याचं कुठं जे काय आहे विधीने वागणं ते जर चुकलं तर मग गुरु उदास होतात. मग त्याच्यामुळं कशामुळं तर त्यांना अपेक्षा असते, त्यांना त्यांच्या मानाची याची अपेक्षा नाही, पण त्याला जे प्राप्त झालेली ब्रह्मदशा आहे त्या ब्रह्मपणाचा ह्याला अहंकार येऊ पाहतोय, असं जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा मात्र ते उदास असतात. कारण कित्येक वेळेला असं होतं, एखादी गोष्ट समजून द्यायला गेल्यानंतर इतकी प्रभावीपणानं समजून दिली की समोरच्याला वाटायला लागलं की काय किती हातोटी ह्यांना समजून द्यायची, केवढे विद्वान आहेत. पण हेच त्याच्या ठिकाणी काय झालं, हवा धरल्यासारखं झालं. आपण विद्वान, आपण चांगले, मग आपल्या इतकं आपल्या गुरुला सुद्धा समजून देता येत नाही, असं त्याच्या डोक्यात शिरलं की हाच त्या श्री गुरुला उदास करण्याचं कारण आहे. त्यामुळं तिथं दाखवलं तो दिसे उदास धरिले ऐसे. तुम्ही आता काय आहे की माझ्याबद्दल तुमच्या ठिकाणी उपेक्षा निर्माण झालेली, तुम्ही उपेक्षा धरली. काय ह्याला बोलायचं आहे, कोण लागून गेला हा, असं तुम्हाला वाटत असेल, म्हणून तुम्ही काय केलं, बोलत नाही, तुमचं वचन माझ्या कानावर येत नाही. येणे काळे बुंथी घेतलीसी खोळ. आता बहुतेक काय आहे की तुम्हाला हाक मारायला गेलं तर तुम्ही काय करताय की असं दाखवताय की आता मी नाही जागा नाही, म्हणजे मला झोप लागली. कित्येक वेळा काय होतं की मनुष्य आपण हाक मारायला लागलो की ते तोंडावून पांघरून घेतो आणि सगळं तोंड झाकून मुस्कटून झोपतो. मग दुसऱ्याला वाटतं आता झोपी गेला. तसं केलं आहेस देवा तू काय केलं आहे की येणे काळे बुंथी घेतलीसे खोळ. खोळ म्हणजे तू झाकून घेतलं आहे स्वतःला, आणि बुंथी म्हणजे वर्ण बुरका किंवा तोंडावरचं पांघरून, आणि खोळ म्हणजे सगळ्या अंगावर पांघरून आणि झाकून टाकलेलं आहे. हे तू कशासाठी केलं, तुला उघडं व्हायचंच नाही, कोणाशी बोलायचंही नाही आणि काही नाही. मग देव ही वास्तविकता आहे. तुकोबारायाने जे आता सांगितलं ना की तू बुंथी घेतली किंवा खोळ घेतली, हेच खरं आहे. देवानं मायेची खोळ घेतलेली, माया पांघरून घेतल्यामुळं कोणाला देव सहज कळना, आणि एखाद्याला कळल्यासारखा वाटला तर माया त्याला घोळात घेते, परत कळाला न कळाला सारखंच ठेवते. जसं यशोदेनी भगवंताच्या माती खाल्लीस म्हणून चिपाड घेऊन मागं लागली. ह्याने तोंड केल्यावर सगळं ब्रह्मांड दिसायला लागलं. कुठं आहे, माती तर नाही पण काही सगळं ब्रह्मांड दिसतंय. तिला आश्चर्यवत झाली, काय हे, कसं काय आता हे काय करावं. आणि लगेच ह्याने माया पांघरून घातली, तोंड बंद केले की नाही का नाही मी खाल्ली, आणि मी एवढं साईन कुठे माझ्या तोंडात माती दिसली का. आता यशोदेला वाटलं आपण एवढं पाहिलं, हे काहीतरी उगा आभास झाला आहे आपल्याला, नसल असं काय. एवढंसं तोंड ह्याचं, एवढी जीभ, आणि ब्रह्मांड कसं दिसल त्यात. झालं मायेचं पांघरून तिथं घातलं, म्हणजे तसं पांघरून घातलं की तू झाकून जातोस. तसं झाले का नये विटाळ होऊ माझा. बहुतेक असे देवानं मायेचं पांघरून घेतलं आणि देवानं स्वतःला झाकून घेतलं, याचं कारण तो आम्हा जीवाचा त्याला विटाळ होतो आहे. आपण सगळे कसे आहेत तर या सगळ्या गोष्टी जवळपास घेतल्यामुळं अशुद्ध झालेलो आहोत, विटाळ झाला आपल्याला. विटाळ झालेल्या माणसाला जसा स्पर्श झाला किंवा त्याचा आपल्या अंगाला धक्का लागला
की आंघोळ करावी लागते, कपडेसुद्धा सगळे अंगावरचे ओले करावे लागतात. कशा करता तर विटाळ झाला. मनुष्याला विटाळ कशानं कशाचा होतो. आता जसं त्याच्या ठिकाणी हे आहे तसं त्यांनी सांगितलं की अवांतर गोष्टी तुम्ही जवळ धरल्या की विटाळ झाला. जर एखादा माणूस आहे आणि चुकून त्याला काय झालं की कोणी कुठं भेटणं आणि त्याच्या ठिकाणी काहीतरी एखादं मांजर म्हणा, कुत्र्याचं पिल्लू म्हणा मरून पडलं, मग त्याने आपलं उचललं आणि तिकडं नेऊन टाकायचं ठरलं. मग आता ते पाहिलं लोकांनी, घेऊन चालला आहे. परत त्याने कोण लागलं आहे त्याला शिवायला, तू मेलेलं कुत्रं उचलून टाकलं किंवा मांजर उचलून टाकलं नाही. म्हणजे हे झाला त्याला विटाळ. आपणही कुठं प्रेतयात्रेला गेलो की आंघोळ करतो का, विटाळ. म्हणजे मग हे सगळे जसे विटाळ आहेत, कारण भौतिकातलं परमात्मा स्वरूप निघून गेलं की त्याला विटाळ समजायचं. ते सगळं कसं झालं, प्रेतवत झालं. तसं आमचं शरीर आहे. तू त्यात नसला की आमचं शरीर म्हणजे प्रेतवतच आहे. आणि मग तू कशाला आम्हाला येशील विटाळायला, शिवायला. म्हणून तुला हे सगळं मायेचं पांघरून घेण्याचं कारण काय आहे, तर एकच आहे की तू आमचा शिवून घ्यायला तयार नाहीस. तू काय आहे, आम्हाला विटाळ आहे असं समजतोस. लाज वाटे मज म्हणविता देवाचा. आता काय सांगावं, इतके दिवस सगळे मला म्हणायचे की ह्याची भक्ती फार थोर आहे, हा इतका दिवस झालं भक्ती प्रेमानं करतोय, म्हणजे निश्चितच देव ह्याशी बोलत असेल, देवाचा ह्याचा काहीतरी संघष्ट नसेल. आता कसं सांगू लोकाला, मला लाज वाटायला लागली. कारण मी एवढं करतो, देव मला कधीच बोलला नाही, कधी त्याचे शब्द कानावर नाहीत. आता माझी मला लाज वाटते की जगानं जर मला विचारलं की तुझी भक्ती तर कशी काय कमी पडली, तर मी काय सांगू तिथं, न पुससी फुकाचा तुका म्हणे. त्यामुळं आता नक्की असं वाटत चाललं आहे की तुझं जे आहे ते तू काय आहे तिकडं काही हो याचं, तू काय मात्र माझी थोडीसुद्धा पुससी म्हणजे थोडीसुद्धा चौकशी करायला तयार नाही. मग म्हणावं राहू दे म्हणला. एखाद्या माणसाला का नाही की जरासं तोंड सुकलं, मनुष्य असा कोमेजून खाली बसला, कुठंतरी रस्त्यात चालता चालता बसला, तर जाणार येणारसुद्धा विचारतात काय झालं, बरं नाही का, काय त्रास होतो आहे. तुला एवढंही विचारता येईना, मला उदास झालो आहे मी, एवढा प्राण कंटाळा आला आहे, न पुसशी निदान माझी चौकशी तरी करायची, तो काय झालं रे, कसं झालं आहे तुला असं. म्हणजे इतका बेफिकीर झाला, मी तुझ्यासाठी एवढा व्याकुळ झालो आहे आणि तू मात्र थोडीसुद्धा माझी चौकशी करत नाही, असा कसा आहेस तो. दुसरा अभंग 246. उचित ते काय जाणावे दुर्बळे, थोरिवेचे काळे तोंड देवा. देतो हाक कोणी नायकती द्वारी, ओस कोणी घरी नाही ऐसे. आलिया अतिता शब्दे समाधान, करिता वचन काय वेचे. तुका म्हणे तुम्हा साजे, हे श्रीहरी आम्ही निलाजरी नाही ऐसी. 4 चरणाचाच अभंग आहे. या अभंगातसुद्धा देवाकडंच जे काय असेल ते मागण्या केलेल्या आहेत. आता एक विषय झाला, त्या विषयाला धरून अभंग आला, दुसरा झाला, म्हणजे मग एकच विषय पण 1, 2, 3 अभंगात येत असेल किंवा 4 अभंगात येत असेल, तर ते कसं म्हणायचं, तर एक टाकी लिहिणं म्हणायचं. एक टाकी म्हणजे एकदा लिहायला बसले की ते सगळा विषय डोक्यात तोवर 2, 4 काय होतील ते होतील अभंग. आणि विषय तुटला की ह्या विषय थांबून मग दुसऱ्या दिवशी किंवा सकाळचा संध्याकाळी असा लिहिलेला असेल. जर एका बैठकीत आणि एका टाकी लिहिलेले त्या अर्थी डोक्यात विषय तोच आहे, पण तुकोबारायाची एक पद्धत आहे, 4-5 चरणी अभंग बाद झाले.
ते कधी असे मोठेचे मोठे लिहित नाहीत. म्हणून एक 4 चरणाचा त्याच विषयाचा, तर दुसरा 4 चरणाचा त्याच विषयाचा ठेवला. आता हे दोन्ही गोष्टी अशा दिसून आल्या की ते दाखवतात उचित ते काय जाणावे दुर्बळे. त्यामुळं जे काही असेल ते तुझं नक्की काय आहे, तू कोणत्या प्रकाराने योग्य आहेस, तेव्हा मी काय आहे कसं जाणणार. कारण मी कसं आहे तर दुर्बळ आहे. दुर्बळ म्हणजे तुला जाणणे इतकं माझ्या ठिकाणी कोणताच ज्ञानशक्ती नाही किंवा काही नाही. म्हणजेच मी कसं आहे तर तुला जाणणे इतकं माझ्याजवळ जाणणं जागं झालेलं नाही. अर्थात कसं आहे तर अज्ञानी. अज्ञान नुसतं अज्ञान नसतं, तर अज्ञानाने आवरण घातलं म्हणजे त्याला दुर्बळपणा येतो. आता अज्ञान तर आहे, पण आवरणासहित अज्ञान असलं की जे काही आहे ते समजतच नाही. थोरिवेचे काळे तोंड देवा. आता जे काही असेल ते आम्ही आपले दुर्बळ आहेत, पण तू कसा आहेस तर तो थोर आहेस किंवा तुझ्या ठिकाणी मोठेपणा आहे. आता हा मोठेपणा वाटतो खरा, पण मोठेपणा कसा आहे तर मोठेपणा चांगला नाही. मोठेपणाला नाव काय दिलं, काळे तोंड. म्हणजे काय आहे की जसं काहीतरी झालं आणि तोंड काळं झालं, म्हणजे माणसं काय करतात, तोंड दाखवत नाहीत, लपून राहतात, आतमध्ये बसतात. कोणी भेटायला आलं तर नाही म्हणून सांगतात, कारण काहीतरी झालं आहे, त्याच्यावर कशाच तरी आरोप आला किंवा त्याच्याकडून चुकलं म्हणजे त्याला तोंड काळं झालं म्हणतात, लपून राहतो. आता हा वाक्यप्रयोग आहे. देवाचं तोंड काळं होत असतं का? पण तू लपून राहिला आहे, तू बाहेर येत नाही, त्या अर्थी काळे तोंड. म्हणजे काय आहे, तुला कशामुळे तो तुझी थोरवी म्हणून तू मोठेपणानं लपून राहिलास की कोणालाही भेटतो काय मी भेटणार म्हणजे माझ्या बरोबरीच्याला. हे दुर्बळ आहे, ह्याला कसं भेटणार असं तुला वाटत असेल. देतो हाका कोणी नायकती द्वारी. मग आता असंच असतं. मोठं घर असतं ना, तिथं दारात भिकारी जाऊ द्या, नाहीतर कोण गरजवंत असेल ना, त्याला काही तिथनं मागायचं असलं, किती हाका मारू द्या, आतनं कोणी बाहेरच येत नाही. हाका मारून मारून ती दमून जातो निघून. कधीतरी गाठ पडली तेव्हा किती हाका मारल्या काय माहीत नाही वा, तू काय हाका मारल्या की नाही ऐकलंच नाही आम्ही. म्हणजे हे ऐकलं तरी मोठी माणसं उठून बाहेर येत नाहीत. त्यांना माहीत असतं हाका मारतो म्हणजे ह्याला काहीतरी पाहिजे, कुठे जायचं ह्याला काही, असं समजून ते बाहेर येत नाहीत. ओस कोणी घरी नाही ऐसे. आता असं वाटतं त्या हाका मारणाला की आपण 4 हाका मारल्या, 5 हाका मारल्या, ह्या घरातच कोणी नाही काय की. ओस म्हणजे रिकामे घर. रिकामे घर आहे दिसतं हे. ह्या घरात कोणीच नाही. ज्या अर्थी ह्या घरात कोणी नाही म्हणूनच कोणी ओ देत नाही, कोणी बाहेर येत नाही. जर कोणी ना कोणीतरी असतं तरी कोण आहे हो काय हो म्हणायला तरी आलं असतं ना. येत नाही म्हणजे घर ओस पडलं आहे, कोणीही तर राहत नाही असं तो आपल्या मनाशी म्हणतो आणि तिथून निघायला लागतो. आलिया अतिता शब्दे समाधान. आता असं सांगतात की तुमच्या दारात कोणी आला तर त्याला अतिथी म्हटलं जातं. अतिथी कसा असतो, याचक असतो, एखादा पांथस्थ असतो, ह्या गावानं त्या गावाला चाललेला. आणि पांथस्थ काय म्हणतो की दुपारची वेळ झाली, मला जेवायला घाला, नसल तर मला पाणी द्या प्यायला. हे काय आहे, मागणी. मागणीला अतिथा म्हटलं, म्हणजे मागणीच आहे तो. तो जसा मागणी करतो तसं अतिथीला काहीतरी पाहिजे असतं. काही वेळेला काय असतं की एखादा रस्त्याने जाणारा असतो, त्याचंही नाव अतिथीच आहे. तो ह्यांच्या दारात येतो, म्हणतो माझ्याजवळ दशम्या आहेत, सगळं आहे, मला फक्त मुक्कामाला जागा द्या आणि पाणी द्या, तेवढं एवढंच मागत असतो. कारण त्यांनी त्याची सगळी सोय करून आलेला असतो. जेवायचं असतं त्याच्याजवळ, अंथरायला असतं, पांघरायला असतं, सगळं असतं. म्हणजे काही अतिथी थोडं मागतात आणि काही अतिथी सगळंच द्या म्हणतात, आमच्याजवळ काहीच नाही, तुम्हीच जेवायला घाला, तुम्हीच अंथरायला द्या, पांघरायला द्या, सगळं काही तुम्हीच करा.
आता हे जरी झालं तरी उदाहरण कोणाचं चाललं आहे की तू थोर आहेस, मोठा आहे, म्हणून तो आमच्या हाकेला ओ देत नाहीस. पण आम्ही असं म्हणतो की दारातल्या अतिथीला, झालं बाबा आमच्या घरची जेवणं, आमच्यात काय उरलं नाही आता, किंवा आमच्यात वाढणारं कोणी नाही, असं गोड शब्द बोलले तरी समाधान होईल ना. एवढं बोला इतकं तुझ्याजवळ नाही का शब्द की निदान आता नाही हो संपलंय जावा असं सुद्धा तो म्हणणं, किंवा नाही देत असंही म्हणणं, एखादा शब्द सांगणे इतकं सुद्धा तुम्हाला काय नाही. तुम्ही जर नाही म्हणून सांगितलं तरी दारातल्या याचकाचं समाधान होईल. नाही म्हणतात नसेल ह्यांच्याकडं असं समाधान होईल. करिता वचन काय वेचे. मग त्या दारातल्या अतिथीला न बोलण्यास तुमचा काय खर्च जातो आहे? काय तुम्हाला असं खर्च पडला? फक्त त्याला नाही म्हणायचं एवढंच. नाही हा शब्द किती 2 अक्षराचा. नाही नाही एवढं तरी म्हणा, किंवा काही नाही एवढं तरी म्हणा. हे 2 शब्द बोलण्याकरता असा किती खर्च झाला तुमचा, असं केवढा तुमचा तोटा झाला, एवढंसुद्धा तुम्हाला काय येत नाही. म्हणजे जे थोर असतात ते दुर्बळाला कसं मोजत नाहीत, त्यांच्याशी बोलत नाहीत, त्यांची सोय करत नाहीत, आणि त्यांना काय आहे शब्दांनीसुद्धा बोलत नाहीत. हे सगळं आता दाखवून दिलं. तुका म्हणे तुम्हा साजे हे श्रीहरी, आम्ही निलाजरी नाही ऐसी. आता काय आहे, इतकं सगळं बोलल्यानंतर थोर कोणाला म्हणले? हे सगळं तुम्ही बोलत नाही हे कोणावर ढकललं? तर श्रीहरी म्हणजे भगवंतालाच. तुकोबाराय कोण्या एका गावातल्या थोर श्रीमंत माणसाची हकीकत नाही सांगत, देवाचीच हकीकत सांगतात की हे सगळं कसं आहे की तूच केलंस. वर जेवढी उदाहरणं आली की नाही की ह्याला थोरीवेचा अहंकार आहे. दुसरी गोष्ट, हाका मारली तर दारात ओसुद्धा म्हणत नाही, घर ओस पडल्यासारखं आहे. किंवा याचं काय जातं आहे, अतिथीला थोडंसं जा नाही म्हणायला सुद्धा. पण तुकोबाराय म्हणतात, हे बघ देवा, कसं का असं ना पण तुलाच हे शोभून दिसेल. कारण का तू मोठाच आहेस, सगळ्यात मोठा आहे. सगळ्यात मोठा त्याचंच नाव ब्रह्म. ब्रह्म म्हणजे बृहत. आणि काही करा तुम्ही, आम्ही ब्रह्म कधी बोलेल का? ब्रह्म बोलतच नाही. ब्रह्म कोणाला काय दे घे काही करत नाही. करतोम अकर्तोम अन्यथा करतो. म्हणून देवाचं खरं जे रूप आहे तेच दाखवलं की तू ब्रह्म आहेस, तू अनिर्वचनीय आहे, तू कोणाला बोलत नाहीस. आणि तू बोलत नाही हे सांगण्यास आम्हाला बरं वाटतं, हे तुला साजतं. म्हणजे तुझ्या ठिकाणी ते तुला योग्य वाटतंय, तू त्याच्यात कसा आहेस, तुला हेच तुझं वागणं शोभून दिसतंय. पण कसं का असं ना, आम्हाला जरी कळालं की हा कोणाशी बोलत नाही, कोणाशी कोणताही व्यवहार करत नाही, पण आम्ही निलाजरी आहेत, आम्ही तरी तुझ्याच दारात जाणार. तू नाही नाही म्हणला, देत घेत नाही असं कळून जरी आलं तरी आम्ही तुझ्या दारात जाणार. याचं कारण काय? आम्ही निर्लज्ज झालो, आम्ही सोडून दिलं आहे सगळं. म्हणून नाही, आम्ही निलाजरी नाही ऐसी. आता काही असो, पण तुकोबाराय म्हणतात आम्हाला कोणी म्हणलं तरी हरकत नाही, पण आम्ही निर्लज्ज नाहीत खरे. आम्हाला तुझी प्राप्तीची चाड आहे, म्हणून त्या चाडसाठी आम्ही तुझ्या दारात आलो. आम्ही निर्लज्ज नाही, आम्हाला पाहिजेल, पण निर्लज्जासारखं असं यावं लागतं आहे असं मात्र वाटतं. पण आम्ही तसे नाहीत, कारण जे मिळायचं आहे, नाहीतरी देवाकडं आपण जातो. कोण? जे जे काही भगवंताचं परोक्ष ज्ञानानं ज्ञानी झाले आहेत, ते जे देवाकडं जातात ते कधीच घरातलं आणि संसाराचं मागत नाहीत. ते मागतात मुक्तता, मोक्ष. मग मोक्ष काय देवाच्या घरचा आहे काय? मोक्ष आपल्या हक्काचा आहे. हक्काची गोष्ट मागायला काय लाज आली असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही तुझ्या दारात येतो, ते मागायला येतो, कारण आमचंच तुझ्याजवळ ठेवलं आहे, ते मागायला आलेलं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.